वांबोरी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी युवा नेतृत्व तुषार संभाजी मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। सरपंच किरण ससाने यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार 18 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया बैठक पार पडली। दरम्यान तुषार मोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं ग्रामविकास अधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्रीकांत साळे यांनी मोरे यांच्या नावाची घोषणा केली। यावेळी सदस्य संगीता किसनराव जवरे, मंजुषा पोपटदेवकर, द्वारकाबाई शंकर मोरे, मंदाबाई बाबासाहेब भिटे, नितीन बाफना, सारंग धरपटारे, गोरक्षनाथ ढवळे, ईश्वर कुसमुडे, ऋषिकेश मोरे, नवनाथ गवते आदी सदस्य उपस्थित होते। राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या वांबोरी ग्रामपंचायत महत्त्वाची समजली जाते। 4 वर्षांपूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा मंडळाला 11 तर ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनविकास मंडळाला 6 जागा मिळाल्या। यामध्ये राखीव जागेचे सरपंच पद पाटील गटाकडे गेले, तर संख्याबळ अधिक असताना जनसेवा मंडळाला उपसरपंच पदावर समाधानी राहावं लागलं। प्रथम उपसरपंच पदाचा मान जनसेवा मंडळाचे नेते झेडपीचे माजी अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या पत्नी मंदाताई भिटे यांना दिला। त्यांनी 3 वर्ष काम पाहिलं। त्यानंतर तिसऱ्यांदी नितीन बाफना यांनी 9 महिने उपसरपंच पद भूषवलं। चालू 5 वर्षात जनसेवा मंडळानं मोरे यांच्या रूपाने तिसऱ्या सदस्याला संधी मिळाली। जनसेवा मंडळाचं नेतृत्व बाबासाहेब भिटे, किसनराव जवरे, नितीन बाफना, एकनाथ ढवळे, प्रशांत नवले, कृष्णा पठारे आदी मंडळाचं नेतृत्व करत आहेत। जनसेवा मंडळानं माझ्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेल। गट तट न करता सर्वांशी समन्वय साधत गावाच्या विकासासाठी प्रयत्न करील। वडील स्वर्गीय संभाजीराव मोरे यांनी सरपंच पदाच्या माध्यमातून विविध कामे केली। त्यांचे विचार व वारसा या निमित्तानं पुढे घेऊन जाणार आहे। जनसेवा मंडळासाठी वडिलांचं योगदान या कार्याची जाणीव ठेवत आमच्या परिवारास या निमित्तानं न्याय दिला याची आम्हासही जाणीव राहील। झेडपीचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांचं मार्गदर्शन व प्रेम आहे। माझ्या वडिलांना मोठे करण्यातही त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता, असं मत नूतन उपसरपंच तुषार मोरे यांनी गणराज्य न्यूजशी बोलताना व्यक्त केलं।